नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचार काळात सूत्रसंचालकांसाठी, त्या कार्यक्रमाला भाषण करणाऱ्या व्यक्तीसाठी किंवा व्याख्यान देणाऱ्या व्यक्तीसाठी व संबंधित त्या निवडणुकीच्या उमेदवारानं किंवा त्या कार्यक्रमात मतदारानं बोलताना चारोळ्या, सुभाषिते, सुसंगत वाक्य, शेरोशायरी हे आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. योग्य त्या ठिकाणी सुसंगत वापरल्यास तुमचं बोलणं प्रभावी व शक्तिशाली होईल. तर आपण या ठिकाणी पहिलं वाक्य पाहतोय ते तुम्ही तुमच्या सूत्रसंचालनात भाषण करताना वापरा. खरं मोठेपण दुसऱ्याला हात देऊन त्याला उभं करणं, त्याच्यासोबत चालणं आणि सगळ्यांना घेऊन पुढे जाणं यातच आहे. आपण एकट्यानं पर्वत चढू शकतो, पण सगळ्यांना सोबत घेऊन चाललो तर इतिहास घडवू शकतो. राजकारणात असो वा समाजकारणात मनभेद होऊ नयेत हेच खऱ्या नेतृत्वाचं लक्षण आहे. शेवटी हात देऊन वाढवलेलं नातं हेच कायम टिकतं आणि हाच माझा मार्ग होय, हा माझा विश्वास आहे. मित्रांनो, माणसं ती जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. पहा, एक एक सुंदर वाक्य आहे. तुम्ही तुमच्या भाषणात, सूत्रसंचालनात, निवडणुकीच्या काळात वापरा. लोकांच्या समस्या समजावून घेत समाजातल्या तळागाळातल्या घटकांना केंद्रबिंदू मानून समाजहिताचं राजकारण या मूलमंत्रासह जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून जनसामान्यांसाठी काम करणारे माननीय श्री, त्यांचं नाव या ठिकाणी घ्यावं. पुढील जनतेच्या विश्वासातून सुरू झालेली ही वाटचाल फक्त आश्वासनांची नाही तर प्रत्यक्ष कामांची आहे. पुढील वाक्य पहा. प्रामाणिक विचार, नवी उमेद, समाजकारणातला उगवता सूर्य. ही बघा काव्यपंक्ती कशी आहे. अडीनडीला आधार दादा होऊन बसलाय र, अडीनडीला आधार दादा होऊन बसलाय र, नाराज डोळ्याला देव माणूस दिसलाय र, लाख मोलाच्या जनतेचा दादा वजू हाय र, दादा वजू हाय. बघा पुढील वाक्य. विकासाची दक्षता, निर्णयाशी निश्चितता. अत्यंत सुंदर ही वाक्य तुम्ही सूत्रसंचालनात भाषण करताना वापरा. वादळ वाऱ्यानं मावळणारे आम्ही नव्हे, वादळ वाऱ्यानं मावळणारे आम्ही नव्हे, तुफानातील दिवे आम्ही, तुफानातील दिवे. प्रामाणिक काम, सकारात्मक विचार आणि लोकांशी जोडलेली नाळ यातूनच घडतो खऱ्या अर्थानं लोकसेवा, आणि ती लोकसेवा प्रभावीपणे करणारे माननीय श्री. या संघर्षाच्या काळात तुम्ही माझ्या सोबत आहात. येणारा काळ हा आपलाच असेल. पुढील वाक्य आहे. जनतेच्या हक्कासाठी लढणारा विकासाचा चेहरा. पुढील वाक्य पहा. नवीन नेता नाही तर नवा विचार आहे. शरारते करो साजिशी नहीं, हम सीधे हैं शरीफ नहीं. कहानी खत्म नहीं हुई, कहानी खत्म नहीं हुई, अभी एक नया दौर आएगा. निर्धार जनसेवेचा, आपल्या प्रभागाचा, ओरडाचा, गटाच्या, गणाच्या संपूर्ण विकासाचा. पुढील वाक्य पहा. मातीशी नाळ जोडलेला हा प्रत्येकाला भावतो, मातीशी नाळ जोडलेला हा प्रत्येकाला भावतो, म्हणून हा नेता सर्वांना हवा हवासा वाटतो. पुढील वाक्य पहा. दीपस्तंभ हा विचारांचा, दीपस्तंभ हा विचारांचा, जपून ठेवा लोकसेवेचा. तुम लाख कोशिश करो मुझे हराने की, तुम लाख कोशिश करो मुझे हराने की, जब जब मैं बिखरा हूं दुगनी रफ्तार से निखरा हूं. पुढील वाक्य पाहू. संपर्काची रेंज चांगली असेल तर माणसाचं नेटवर्क कधीच तुटत नाही. पुढील वाक्य पहा. जपेन मी तुमच्या विश्वासाला, जपेन मी तुमच्या विश्वासाला, जागेन तुम्हाला दिलेल्या वचनाला. पुढील वाक्य पहा. ये आसमान का इशारा है, कल का सूरज हमारा है. अत्यंत सुंदर ही वाक्य आहेत मित्रांनो. प्रत्येक घरात, प्रत्येक मनात
माननीय श्री यांचं नाव या ठिकाणी घेऊन सर्वांच्या हृदयात हे हा शेरपा ना मंजिल के पीछे ना राहत के पीछे अच्छे अच्छे बादशाह चलते हैं इस नाम के पीछे. नेतृत्व कमवावं लागत नाही तर नेतृत्व घडवावं लागतं. ते आदर्श लोक नेतृत्व माननीय श्री कामाची खात्री म्हणूनच त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी घ्या. नुसतं बोलणं नाही, काम म्हणजे काम आणि तेही दमदार. तर मित्रांनो, अशा रीतीनं तुम्ही सूत्रसंचालन करत असताना या निवडणुकीच्या काळामध्ये सूत्रसंचालकाने भाषण करणाऱ्या व्यक्तीनं किंवा उमेदवारानं त्या प्रसंगी काय बोलावं, त्या बोलत असताना या चारोळ्या चांगली चांगली वाक्य त्या ठिकाणी वापरा. तुमचं सूत्रसंचालन भाषण होणार अत्यंत लय भारी. तर मित्रांनो, कसा वाटला हा यूट्यूब व्हिडिओ? तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका.